निवृत्तीनाथ हा तू निवडून आलास तू निवडून काय बाळाव काय काय आणलं हे 200 लुगडी आणि 300 साड्या 1000 बांगड्या बुगड्या आणि ही सगळी भांडी कुंडी आणि 1200 फेट आणि 300 800 800 सदऱ्याची कापड. आणखी काय आणावं लागेल का धोत्र वगैरे? अरे तुझे अरे काय म्हणत आपण डायरेक्ट पैसे देऊनच घेणार पण काय ते काम जोखमीत मी स्वतः करणार. बरोबर पैसे आणले का? नाही राहू दे तुझ्याकडे राहू दे तुझ्या हाताने दे. हो मग ते नवीन निवडणुकीचे पोस्ट दकू टाका. नाही आपल्याला निशाणी नाही वाईट मिळाले वस्त्रा. अरे वस्त्रा तो वस्त्रा गावातली घाण आणि अज्ञान बांधण्यासाठी आम्ही आमच्या हातात वस्त्रा बर विरोधी पक्ष करून काय मस्त बस त्यांच्या म्हशीला बांधण्यासाठी आमचा वस्तारा. निशाणी महत्वाची नाही काय आपण कोणता अर्थ लावतो ते पाठवतो पाठवतो पाठवतो. अच्छा 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 बोला मेंबर. आम्ही कसलं मेंबर आम्ही नुसतं कार्य करायचं आणि मल्ला खायचा साहेबरावच्या माणसांनी. आम्ही विरोधी पार्टीची माणसं. पण तुम्ही कार्य करताय ना म्हणून तर पुन्हा उभा राहिलोय. आणि कोण कोण राहिले पैसे देतो? सुतार सुतार त्यो तो कसला पैसे देतो? देणार देणार पैसा काढणार मी सांगतो. अशा गुरु इकडे कशाला आला? साहेबराव पैसे मागायला तर नाही ना. साहेबराव त्याच्या आधी आपण काढलं पाहिजे. चला कायदा मर्यादा फेरा इकडंच आला आता सुटका नाही. आता आम्ही निघतो. शंकराला एक थांबी साहेब. या 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 साहेबराव या 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 बोला काय आपली सेवा करू? तू काय आमची सेवा करणार बाबा? आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी बाहेर पडलो. आपल्या निवडणुकीला उभा आहे. लोकशाहीच्या आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निवृत्तीला निवडून दिला पाहिजे. तुम्ही सांगितलं आम्ही निवृत्तीलाच मत देणार. अरे मत देशील बाबा पण लोकशाहीचा रथ आहे त्याचं एक चाक असते मताचं आणि दुसरं चाक असते पैशाचं. त्या दुसऱ्या चाकाला वंगण घाला म्हणून सांगाय आलोय. काय साहेब नामदेवा याच्या नाव किती आकडा टाकले आपण? त्याचा लय आहे पण तुम्ही 500 रुपये द्या. 500 रुपये ते लय होत साहेब. माझ्याच्या निवडून जपायचं नाही. गोड्या त्याला त्या काळ्या बाजारात साखरेचा साठ पकडला होता तेव्हा त्याला पुढे मी तुला सोडवलं तेव्हा 2000 रुपये दिले. त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. मग बायलीच्या लोकशाहीसाठी तुला 500 रुपये जड झालं का? मग साहेबरावांनी 700चा आकडा टाकला होता आम्हीच 500 रुपये केले. काय रे मग काढ पैसे काढतो. माझ्याजवळ आता इतके नाही. उद्या दे पण एकदा ठरलं म्हणजे ठरलं. बदल नाही तर लोकशाही दुकान जाऊ दे बोंबलं तुझं. हा चला रे. शंकरराव काळात गेला. साहेबराव नमस्कार. गावाच्या वळूची तपासणी करण्यासाठी 2 दिवसांनी गुरांचा डॉक्टर येतोय गावामध्ये. आयला तेव्हा त्याची व्यवस्था तुम्हीच करा असं सांगावं दिलंय सरपंचांनी तुम्हाला. मी बघतो डॉक्टर कसं. वय नमस्कार. साहेबराव आता काय करायचं? आता टाइम मिळाला त्या डॉक्टरला वळू तपासायला. आणि ते सुद्धा निवडणुकीच्या घाईत म्हणजे घाईत माथ्याला नाणं म्हणतात त्या. आता काय करायचं ते सांगा. तुम्ही चिंता करू नका. लोकशाही आपल्या पाठीची. 2 दिवसाचा टाइम आहे. जय बजरंग बली जय बजरंग बली. मारुती राया पावरे बाबा. बरं झालं भेटलास ते. अरे एवढा घायला का आला? काय तुझी बायको बाळण तो व्हायला घातली का? नाही बुवा त्यातलं काय नाही. मग अरे तुझी बायको इलेक्शनला उभी राहते म्हणून. मला काय माहित नाही. उभं राहताना मला काय सांगून उभं राहत नाही ती. अरे अफवा कशाला? अफवा नाही अहो माझ्या बायकोनेच सांगितलं मला तसं. बघितलं का लेका? म्हणजे आता आपल्या बुडाखाली सुरुंग लावल्या झालं का नाही? अरे पण मी अरे गाडवणं घाबरता कशा? चुकीची बायको अडाणी कुणीतरी भरलं घातला. इलेक्शन काय मत काय तिला काय करणार? बायकोला आवडतं. मी साहेब एवढंच दवा तर विरुद्ध पार्टीच्या बाजूने उभी राहणार आहे. माझी बायको म्हणायची का वैरीण म्हणायची तरी मी तिला सांगितलं होतं की निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे म्हशी चारणं इतकं सोपं नाही. पण माझं ऐकत नाही. बघले का आता चुलीपातून येऊन पोचली का नाही लोकशाही? चुलीत गेली पोचली कुठे? घाबरू नका. लोकशाहीमध्ये अफवा पोचणं गुन्हा लक्षात ठेवा. मी पुन्हा सांगतो निवडणूक लढवणं हे बायकांचं काम नाही. उंदरानं बिळात राहावं आणि बोक्याने मोकळ्यावर फिरावं. उंदीर बी कवा कवा भारी ठरतो. ना बघ मी उभी राहिलीये ना व बघूया काय होतंय ते. काय होणार आहे? तू पडणार आहे. एक गोष्ट ध्यानात ठेव. जग काय म्हणते? काय काय
काय म्हणतंय, पुरुष धंद्यात उभा राहिला आणि बाई संसारात पडली. पडणं हा बाईचा स्वभाव आहे. असं मग बघूया काय होतंय ते. अव म्हस ही माझी खून आहे आणि माझी म्हस मला कवा दगा द्यायची नाही. पण मी म्हशीला मत देणारच नाही. झाडाचं एक पान तुटलं ना झाड पडत नाही. तुमचं मत गेलं उडत. मी मारुतीला नारळ पण फोडलाय तू पडावीस म्हणून. हा पण मारुती बायकांच्या वाटेला जात नाही माहितीये ना वा. मी निवडणुकीत जिंकली की तुम्हीच माझ्या मागण्या आणि म्हणाल वय वय मी म्हणाल काय. अग म्हशी तू मला कुठं नेशी, अग म्हशी तू मला कुठं नेशी, अशा लपड्यात उडी का तू घेतली. रीत झाली काही रीत झाली, रीत झाली काही रीत झाली, रीत झाली काही रीत झाली, रीत झाली काही रीत झाली. चुकी झाली माझी चुकी झाली, चुकी झाली माझी चुकी झाली, चुकी झाली माझी चुकी झाली. अशी कुर्मीत जाऊ नग बाई, बाया बापड्यांचं काम हे गणाई. तुझा तो राग काय तुझा मोरा, अग पुर तुझा तो राग काय तुझा मोरा. अग ग रीत झाली काही रीत झाली, चुकी झाली माझी चुकी झाली, रीत झाली काही रीत झाली, चुकी झाली माझी चुकी झाली. सोडू नग आटवांड सोडू नग, उण काढू नग, भांडी घासून जाण आता झोपी, लोकसेवेची काम नाही सोपी. आता घोडा मैदान दूर नाही राजा, आता घोडा मैदान दूर नाही राजा, रिंगणाची झेप मेर घेतली. रीत झाली काही रीत झाली, चुकी झाली माझी चुकी झाली, रीत झाली काही रीत झाली, चुकी झाली माझी चुकी झाली.
अग 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 म्हशी तू मला कुठं नेशी, अग गग गग म्हशी तू मला कुठं नेशी, अशा लफड्यात उडी का तू घेतली, रीत झाली काही रीत झाली, चुकी झाली माझी चुकी झाली, रीत झाली काही रीत झाली. चुकी झाली माझी चुकी झाली. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.